लसूण, ओवा, जिरी, हळद, मीठ, कोथिंबीर, तीळ आणि लाल तिखट घेऊन मी खमंग अशी चकली बनवणार आहे। त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ 2 हिस्से आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ 1 हिस्सा घेतलेला आहे। लसूण, कोथिंबीर, जिरी, ओवा याची पेस्ट मी यात टाकून घेत आहे। इथे मी घरचं लाल तिखट, मीठ आणि तीळ टाकून घेत आहे। हे पीठ मी गार पाण्यातच मळून घेणार आहे, कारण की ही चकली मला मऊ बनवायची आहे। चकली मऊ बनवण्यासाठी ज्वारीचे आणि डाळीचे पीठ ताजे दळलेले घ्यावे। खूप दिवसाचे पीठ वापरू नये। अशा पद्धतीने हे पीठ माझे मळून झालेलं आहे आणि आता आपण याच्या चकल्या बनवायला घेऊ। तुम्ही पाहू शकता हे पीठ मी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही ठेवलेलं। आपल्याला सहज चकल्या सोडता येतील असं मी पीठ हे बनवलेलं आहे। चकली सोडताना तुम्हाला पीठ खूप शेवगा खूप जड वाटत असेल तर तुम्ही पीठ पातळही थोडंसं करू शकता। तुम्ही पाहू शकता चकली आपली कशी छान सुटते आहे, तुटतही नाही। अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेत आहे। तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवले आहे। आता ह्या चकल्या मी तळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता चकल्या मला सहज उचलता येत आहेत। हाताने मी त्या उचलून तळायला टाकत आहे। तुम्ही तुमचे पीठ तुमच्या सोयीनुसार घट पातळही करू शकता। घट पिठाची ही चकली बनते, शक्यतो फार पातळ पीठ करू नये। चकली आपल्याला अधूनमधून थोडीशी हलवत राहायचं आहे, त्यामुळे चकल्या चांगल्या तळल्या जातील। आणि तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या तळून होत आहेत आणि किती छान बनल्या आहेत पहा। तुम्हीही एकदा नक्की करून बघा।